मागील काही दिवसांमध्ये मेळघाटात पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर मेळघाटातील जनजीवन अस्ताव्यस्त होऊन अनेक घटना घडून नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे। सेमाडोह येथील निलगिरीचे विशाल वृक्ष विद्युत वाहिनी तारांवर पडल्यानंतर विद्युत वाहिनी तार तुटल्याने तब्बल 2 दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित झाला आहे। सेमाडोह येथील भूत नाल्यावरील पूल तुटल्यानंतर वाहतुकीचा कोंडा निर्माण झाला होता। तर सोबतच सेमाडोह गावातील निलगिरीचे वृक्ष विद्युत वाहिनीवर पडल्यानंतर विद्युत वाहिनी तुटली आहे। हे सर्व नुकसान मागील 2-3 दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे झाले आहे, असे नागरिकांनी सांगितले। विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी युद्धस्तरावर विद्युत वाहिनी जोडण्याचे काम करीत असून लवकरच विद्युत वाहिन्या तार जोडून विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। पावसाळ्यात जंगल क्षेत्रातील गावांमध्ये असे नैसर्गिक संकट नेहमीच येत असतात, ज्याला मेळघाट वासियांना तोंड द्यावे लागते हे विशेष। तस्मीन शेख, सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, मेळघाट।